नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन ब्लॉगमध्ये. आता आम्ही भामचंद्राच्या पायथ्याशी आलेलो आहे. पाऊस पडल्यामुळे सगळंच वातावरण खूप छान झालेलं आहे. पाहू शकता इकडे पाणी पण किती साचलेलं आहे. मागं साचलेलं झाडांना दिसत नाही. आज तर दिवसभरच पाऊस पडत होता. आता पाऊस उघडलेला आहे. आज दिवसभर ना आम्ही एक 40 सेकंदाची व्हिडिओ आम्ही रील पोस्ट केली ती इंस्टा. तुम्ही चहा पितानी तुम्ही बघितले असेल. काही जणांनी ज्यांनी नसेल बघितलं त्यांनी इंस्टावर जाऊन बघा. 40 सेकंदाची व्हिडिओ आहे. आज आम्हाला कळालं प्रॉपर कंटेंट जर तयार करायचा असेल तर त्यासाठी किती कष्ट आहे. आणि त्या पण त्यात व्हिडिओ आमची एवढी क्वालिटी नसतं अजून पण एवढी म्हणजे नाहीच आहे. बाकीचा व्हिडिओ बघितलं बाकीच्या कपल्सच्या एका व्हिडिओसाठी ना आम्ही 3-4 माणसं आहे ना जवळजवळ किती 10 वाजता शूट करायला लागलो होतो. आम्ही 10 वाजता शूट करायला लागलो होतो. आमची ती व्हिडिओ आम्ही ना 2-2:30 वाजता पोस्ट केली. म्हणजे व्हिडिओ शूट करायला तर आम्हाला जवळजवळ 1-1.5 तास गेला. म्हणजे असं प्रोफेशनल व्हिडिओ आज झाला नाही. असे व्हिडिओ शूट करायचा काही जास्त अनुभव नव्हता. इथून मागं तर नुसतं एक 30 सेकंदाची व्हिडिओ काढायची. इथून मागचं आमचं सगळे व्हिडिओ तुम्ही बघितले असेल. 10-20 सेकंदाची व्हिडिओ काढायची, त्याला काहीतरी गाणं टाकायचं आणि ती पोस्ट करून टाकायची. पण आज ती व्हिडिओ केली थोडीशी गाडीवरती इकडे तिकडे जाऊन शूट ती. आम्हाला जवळ 3-4 माणसांना 4 तास गेले ते व्हिडिओ शेवट फायनल करायला. शूट करायलाच पावसामध्ये 1-1.5 तास केला आणि नंतर एडिटिंगला पण बराच वेळ गेला. त्यातले बरंच शूट केलं तर त्यातले छोटे छोटे सीन ते कट करून घ्यायचे जे प्रॉपर आहे ते. तुमच्या सर्वांचं मानव तेवढं आभार कमी आहे. सोशल मीडिया सहज कोणाला ॲक्सेप्ट करत नाही. म्हणजे किती लोक कष्ट करतात, प्रोफेशनल एडिटिंग करतात हे ते, तरी पण सोशल मीडियावर त्यांचं एवढे होत नाही. आमचे काही जसे प्रोफेशनल एडिटिंग नाही काय नाही, तरी पण जवळजवळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आम्ही पोचलेलो आहे. तुम्ही सर्व लोकांनी एवढा आम्हाला सपोर्ट दिलेला ना. आपलं पहिलं चॅनल तर 15 दिवसात 60,000 सबस्क्रायबर झाले. ते चॅनल आता माझ्याकडून थोडीशी चूक झाली त्यामुळे ते चॅनल आपलं सस्पेंड झाले. तर दुसरं चॅनल पण 5 दिवस झाले दुसरं चॅनल ओपन केलं. आज फक्त 5 दिवसात जवळजवळ 14,000 सबस्क्रायबर झालेले. म्हणजे दुसऱ्या चॅनलला पण तुम्ही एवढा सपोर्ट केला, खरंच सर्वांचं खूप खूप धन्यवाद. आणि आत्ता पण जे व्हिडिओ नवीन बघताय अजून सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला, सर्वांनी सबस्क्राईब करून टाका. गाड्या येते रोडला. तर आणि उद्या आहे ना 5 जून आहे. 6 जूनला मी दरवर्षी रायगडावरती जातो. म्हणजे 2-3 वर्ष झालेले रेग्युलर मी रायगडावर जातो. गेल्या वर्षी पण गेलतो. रायगडावरती तुमच्यामधले जे लोक बघताय आत्ता, त्यांच्यातील जे काही येत असतील किल्ल्यावरती दरवर्षी, त्यांना माहितीच असेल 6 जूनला किती गर्दी असते. आणि नेटवर्कचा पण इश्यू असतो तिथं थोडा. त्यामुळं लॉंग व्हिडिओ नाही पडायचे. शॉर्ट व्हिडिओ मी नक्कीच टाकत राहील. रायगडावर खरं तर आम्हाला दोघांना पण जायचं होतं. यांचे सगळे मित्र निघाले त्यामुळे मी जात नाहीये. हे जाऊन आल्याच्या नंतर ना आम्ही दोघं पण जाणार आहे. म्हणजे गर्दी पण लय असते आणि एक दिवस मुक्कामी राहायचं आहे. त्यामुळं इथं थोड्या माझं काय नाही, मला काय इथं आलं होतं थोडंफार. मी काय आपला मातीतलंच आहे. आपलं काही परिस्थिती असली नाही का, पाऊस असला आणि हँडिकॅप अपंग तसलं आपल्याला काही सीमा नाही. आपण अनलिमिटेड आहे. आपण कुठं पण जाऊ शकतो, कुठं पण राहू शकतो. त्यामुळं ही तू ब्लॉग करून टाकशील उद्या काहीतरी. हिच्याकडे पण आपलं यूट्यूबचं ॲक्सेस आहे. ही टाकेल काहीतरी ब्लॉग करून, तुला पोस्ट करता येतं. टाकेल व्हिडिओ. मी माझ्या याच्यावरून शॉर्ट व्हिडिओ टाकीतच राहील. भामचंद्र डोंगराच्या खाली आम्ही पाहू शकता किती भारी वातावरण आहे. आम्ही भामचंद्र डोंगरावर पण जाऊन तुम्हाला एकदा हे दाखवणार आहे वरतून कसं दिसतंय. अजून खूप ठिकाणी फिरायला जायचं. सर्व ब्लॉग टाकायचं आपल्याला. हळूहळू शिकतो सगळं प्रोफेशनल एडिटिंग. फक्त तुम्ही तुमचं प्रेम आमच्यापर्यंत कायम राहू द्या. असंच आम्हाला सपोर्ट करा. सपोर्ट करतातच सगळी. आणि जे नवीन असतील चॅनलवरती आता व्हिडिओ बघते त्या सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका. गेल्या वर्षी जून महिन्यात माझा ॲक्सिडेंट झाला होता. म्हणजे अजून वर्ष पण नाही झालं ॲक्सिडेंट झाले. ह्या महिना अखेरपर्यंत वर्ष होईल. म्हणजे एवढा मोठा ॲक्सिडेंट झाला तरी पण गेल्या वर्षी मी पण म्हणजे गेल्या वर्षी नाही, जवळजवळ 3-4 वर्ष झाले मी दरवेळेस 6 जूनला रायगडावरती असतो. आणि वर्षामधून पण असे 1-2 वेळा आम्ही पोरं रायगडावरती कायम फिरायला जातो.
एवढा मोठा ॲक्सिडेंट होऊन पण परत सगळं जागेवरती माझं मला काहीच वेगळं झालेलं नाही. 1 वर्ष पूर्ण सेटल झालेलं आहे परत सगळं. आता ज्यावेळेस ॲक्सिडेंट झाला त्यावेळेस तर नाही म्हणजे जगतोय किंवा नाही म्हणजे असं काही गॅरंटी पण नव्हती. हात तर गेलेच होते. मला भाऊ नाही ना, मी एकुलते घे. म्हणजे काय लोक म्हणतो ना आता सगळं संपलं, आता काहीच नाही राहिलं नाही का. म्हणजे जरी जगला तरी हात नाही का. म्हणजे काय कमावणार इथून पुढं, आता काय करणार. एवढे मोठे ॲक्सिडेंट नंतर म्हणजे मला माणसं चांगली भेटली, माझी मेंटॅलिटी स्ट्रॉंग होती. पण दुसरे कोणी असतं नाही म्हणजे बऱ्यापैकी सगळेच जण छोट्या छोट्या कारणावरून पण डिप्रेशनमध्ये जातात. माझ्यासोबत सेजल होती, माझे मित्र होते, घरचे होते सगळे. त्यामुळं डिप्रेशन हा कधी विषयच नाही आला माझ्या आयुष्यात. म्हणजे आत्ताच नाही, ॲक्सिडेंट नंतर पण नाही, त्याच्या आधी पण. म्हणजे इथून पुढे मागचं जे स्ट्रगल होतं माझं ते आता माझ्या घरच्यांना माहिती आहे, माझ्या मित्रांना माहिती आहे. सतीश सोमजित हे कंटिन्यू म्हणजे लहानपणापासून आम्ही सगळे सोबत आहे, यांना माहिती माझं काय स्ट्रगल आहे. पण डिप्रेशन हा काहीच विषय नाही. म्हणजे माझं असं किती पण स्ट्रगल असलं ना तरी काहीच हाल नाही झालं. त्यामुळं कारण मला माणसं सगळी चांगली भेटली होती. आता एवढं झाल्यानंतर पण सगळं एकदम नॉर्मल चाललेलं आहे. असं काहीच असं वेगळं नाही का हा हँडिकॅप आहे मग याचं लाईफ असं वेगळं आहे तसं वेगळं आहे, काहीच वेगळं नाही. सर्व एकदम नॉर्मल चाललेलं आहे. आणि त्यात आता तुम्ही सोशल मीडियावर सगळे आम्हाला एवढं सपोर्ट करताय, म्हणजे सगळं सुरळीत चाललेलं आहे. आपण इकडं चालण्यासाठी आलतो, इथंच माझं घर आहे. आपल्याला इंस्टावर यूट्यूबवर सपोर्ट करणारे आपले काही भाऊ भेटले होते, ते फोटो काढायला आले ते त्यांच्याकडे दाखव. तर अशा प्रकारे आमची लाईफ एकदम मस्त मजेत चाललेली आहे ना, सगळं नॉर्मल चाललेलं आहे. आणि मित्रांनो, आपला जो जुना चॅनल होता त्या चॅनलवरती आपण जे व्हिडिओ पोस्ट करायचो त्या व्हिडिओला जेवढे व्ह्यूज जात होते, अजून ह्या चॅनलच्या व्हिडिओला जेवढे व्ह्यूज जात नाही. व्ह्यूज बरेच म्हणजे आहे चांगले, पण त्या चॅनलपेक्षा कमी आहे. खूप लोकांना अजून माहीत नाही आहे की आपण नवीन चॅनल चालू केलेलं आहे. त्या चॅनलवरती मी खूप कमेंट वाचल्या नाही का, दादा तुमचे व्हिडिओ रेग्युलर पडत नाही. खूप लोकांना माहीतच नाही की आपण नवीन चॅनल चालू केलेलं आहे. तर तुमच्या बहिणीला तुम्ही सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त तुमच्या 2 मित्रांना तुम्ही शेअर करून सबस्क्राईब करायला लावा. तुमचं प्रेम मला मिळू द्या, आम्हाला दोघांना पण, आणि आमच्या मागं तुमचे आशीर्वाद कायम राहू द्या. चला तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. ब्लॉगमध्ये बाय बाय.